लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित 2 टप्प्यांसाठी प्रचाराची रणधुमाळी तीव्र। पंतप्रधानांची आज उत्तर प्रदेशच्या बस्ती आणि श्रावस्तीनंतर दिल्लीतील द्वारका इथे प्रचार सभा। भाजपच्या दिग्गजांच्याही वेगवेगळ्या राज्यात प्रचार सभा। पश्चिम बंगालमध्ये जे.पी. नड्डा आणि अमित शहा यांचे रोड शो आणि राजनाथ सिंह यांचा हरियाणामध्ये प्रचार। विरोधकांकडूनही जोरदार प्रचार। राहुल गांधी हरियाणात, प्रियंका गांधी आणि मुख्यमंत्री चंपाई सोरेन झारखंडमध्ये, अखिलेश यादव उत्तर प्रदेशात तर तेजस्वी यादव बिहारमध्ये करणार प्रचार। उपराष्ट्रपती जगदीप धनखड तेहरान इथे इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद इब्राहिम रईसी यांच्या अंत्यविधीसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार। प्रतिबंधित PFI संघटनेशी संबंधित 8 लोकांना मद्रास उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने केला रद्द। पुणे अपघात प्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई केली असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नये, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SIT स्थापन। उजनी जलाशयात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे बोट बुडून एका दाम्पत्यासह 6 प्रवासी बेपत्ता। NDFच्या तुकडीकडून बचाव कार्य सुरू। IPL 2024च्या पहिल्या पात्रता सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत कोलकाता नाईट रायडर्सची अंतिम फेरीत धडक। आणि पश्चिम राजस्थान तसंच उत्तर भारतात काही भागात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट तर नैऋत्य मोसमी पाऊस निकोबार द्वीपसमूह आणि अंदमानच्या दक्षिण भागात पुढे सरकला। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत करते आणि आता